देवी दुर्गेच्या 9 रूपांपैकी शेवटची माता सिद्धिदात्रीची पूजा नवरात्रीच्या 9व्या दिवशी केली जाते। देवी सिद्धिदात्री तिच्या भक्तांना कोणत्या प्रकारच्या अष्टसिद्धी देते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूच। त्याचबरोबर सर्व प्रकारच्या गुप्त शक्ती देण्यास ती सक्षम आहे। ती 26 वेगवेगळ्या इच्छांची म्हणजे सिद्धींची मालकीण आहे। ती तिच्या उपासकांना देते। माता शक्तीची उपासना करून भगवान शिवाने त्या सर्व सिद्धी प्राप्त केल्या अशी आख्यायिका आहे। तिच्या कृपेने भगवान शिवाचे अर्धे शरीर मां शक्तीचे झाले आणि म्हणून त्यांना अर्धनारी नटेश्वर असं म्हणलं जातं। देवी दुर्गेचा हा अवतार अज्ञान दूर करतो आणि तिच्या भक्तांना ज्ञान प्रदान करतो। देव, गंधर्व, असुर, यक्ष आणि सिद्ध यांनीही तिची पूजा केली जाते। देवी कमळावर बसते आणि सिंहावरती स्वार होते। तिला 4 हात असून खालच्या उजव्या हातामध्ये गदा, उजव्या हातात चक्र आणि खालच्या हातामध्ये कमळाचे फूल आणि वरच्या डाव्या हातामध्ये शंख आहे। तिचा महिमा आणि सामर्थ्य असीम आहे आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी मां सिद्धिदात्रीची पूजा केल्याने तिच्या भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होतात। नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता देवी सिद्धिदात्रीचे रूप धारण करते। सिद्धी म्हणजे पूर्ती किंवा पूर्णता आणि दात्री म्हणजे दाता किंवा पुरस्कार देणारी। ही देवी अशी क्षमता प्रदान करते जी तिची प्रार्थना करणाऱ्यांना यश मिळवण्यास मदत करते आणि तिची पूजा तिन्ही लोकांद्वारेही म्हणजे देवता, राक्षस आणि मानवांकडूनही केली जाते। या दिवशी स्त्रिया त्यांच्या घरी पूजा करतात, उपवास करतात आणि तरुण मुलींना प्रसाद, पूजा किंवा विधीचा प्रसाद अर्पण करून त्यांना घरी आमंत्रित करतात। आता देवीचे रूप पाहूया। सिद्धिदात्री देवीच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव आहेत। आपण पाहिले की तिला 4 हात आहेत ज्यात चक्र, शंख, त्रिशूल आणि गदा आहे। काही प्रतिमा किंवा पुतळ्यांमध्ये त्रिशूलऐवजी कमळ ही दाखवलेले आहे। ती फुललेल्या कमळावरती बसलेली आहे आणि सिंहावरती स्वार आहे। नवम सिद्धिदात्रीची उत्पत्ती विस्मयकारक आहे। जेव्हा ब्रह्मांड केवळ अंधुकतेने भरलेले होते त्यावेळेला एक प्रचंड शून्यता होती। तेव्हा काहीही नव्हते, प्रकाश नाही, प्रजाती नाही, निर्मिती नाही, वेळ नाही, निसर्ग नाही। तेव्हाच खगोलीय प्रकाशाचा किरण सर्वत्र पसरला। हा प्रकाश इतका दिव्य आणि तेजस्वी होता की त्याने शून्याचा प्रत्येक भाग व्यापला। तो दृश्यमान आणि प्रकाशित झाला। प्रकाशाचा हा महासागर निराकार होता। काहीच क्षणानंतर या प्रकाशाने अचानक एक विशिष्ट आकार घेण्यास सुरुवात केली, ज्याने शेवटी स्वतः देवी महाशक्तीचे रूप धारण केले। ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या तीनही देवांची तिने निर्मिती केली। त्यामुळेच महाशक्ती ही या 3 देवांचे अस्तित्वाचे कारण बनली। या तीनही देवांना जगाप्रती त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांचे योगदान काय असेल आणि त्यांच्या जबाबदारी काय असतील याचे तिने बारकाईने मार्गदर्शन केले। देवी महाशक्तीच्या आज्ञेचे पालन करून त्रिदेव महासागराकडे निघाले आणि बसलेल्या स्थितीमध्ये बऱ्याच काळासाठी त्यांनी ध्यान आणि साधना केली। त्याचबरोबर त्यांनी प्रायश्चित्तही केले। त्यांच्या समर्पणाने आणि आज्ञाधारकतेने देवी प्रसन्न होऊन देवी तिच्या सर्वात दैवी रूपात त्यांच्या समोर प्रकट झाली आणि जी सिद्धिदात्री मातेची होती। देवी सिद्धिदात्रीने अनेक सिद्धींसह वेगवेगळ्या शक्ती विपुल प्रमाणात या तिन्ही देवांना दिल्या। या व्यतिरिक्त तिने भगवान ब्रह्मदेवाला एक जोडीदार देऊन आशीर्वाद दिला जो तिची स्वतःची देवी सरस्वती शिवाय दुसरा नव्हता। त्यानंतर तिने भगवान विष्णूला एका पत्नीसह आशीर्वाद दिला जो पुन्हा सिद्धिदात्री मातेचा दिव्य रूप होती, जिलाच आपण लक्ष्मी म्हणतो। तिने भगवान शिवाला पत्नीसह आशीर्वाद दिला जी पुन्हा तिच्याच सर्वात दिव्य रूपापैकी एक म्हणजे पार्वती होती। त्यानंतर तिने भगवान ब्रह्मदेवाला जगाची निर्मिती करण्याची भूमिका सोपवली। तिने भगवान विष्णूवरती सृष्टी आणि ती निर्माण करण्याची, सृष्टी टिकवून ठेवण्याचे कर्तव्य सोपवलं आणि वेळ आल्यानंतर विश्वाचा नाश करण्याचे काम तिने महादेवाला दिले। तिने त्यांना हे देखील सांगितले की त्यांचे अधिकार त्यांच्या संबंधित पत्नीच्या रूपामध्ये राहतील आणि त्यांच्या पत्नी त्यांना नियुक्त कार्य पार पाडण्यास मदत करतील। तिने त्यांना आश्वासन दिले की ती प्रत्येकाला अतिरिक्त शक्ती आणि सिद्धी देऊन आशीर्वाद देईल, ज्यामुळे त्यांना त्यांचे कार्य पूर्ण करण्यास मदत होईल। तिच्या अफाट तेजाने आणि वैभवाने देवी सिद्धिदात्रीने अनेक देव, राक्षस, देवता, आकाशगंगा, ब्रह्मांड, ग्रह, सौर, यंत्रणा, फुले, झाडे, जमीन, जलस्रोत, पाणी, पर्वत, मासे, पक्षी आणि या सर्व अस्तित्वात असलेल्या गोष्टी निर्माण केल्या। अशा प्रकारे सर्व वनस्पती आणि प्राणी अस्तित्वात आले आणि एकाच वेळी 14 जगांची तिने स्थापना केली। म्हणूनच तिच्या सिद्धिदात्री या रूपामध्ये देवीची पूजा असुर, देव, गंधर्व, यक्ष आणि जगातील सर्व सृष्टींद्वारे केली जाते। देवी पुराणात नमूद केल्याप्रमाणे सिद्धिदात्री मातेला भगवान शिवाच्या उपासनेने प्रसन्न केले आणि त्यांना 8 सिद्धींचा आशीर्वाद दिला। एका प्राचीन मान्यतेनुसार भगवान शिवाच्या अर्धनारेश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर रूपामध्ये असणारी अर्धी देवी ही सिद्धिदात्री आहे। भगवान शिवाच्या उपासनेने प्रसन्न होऊन देवी सिद्धिदात्रीने भगवान शिवाला अर्धनारेश्वर स्वरूपाचा आशीर्वाद दिला, जे दैवी स्त्री आणि पुरुष शक्तीचे पवित्र एकीकरणाचे प्रतीक आहे। या रूपात भगवान शिवाचे अर्धे शरीर आणि मां सिद्धिदात्रीचे अर्धे शरीर
एकत्रित होऊन सर्वात शक्तिशाली आणि दैवी रूप निर्माण झाले. वर म्हटल्याप्रमाणे या अंतराळात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक कणाची ती निर्माती आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्याकडून सिद्धी प्राप्त करण्यासाठी सर्व प्राणी तिची अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात. असंही मानले जाते की एखाद्या साधकाने सिद्धिदात्री मातेची अत्यंत भक्तिभावाने जर पूजा केली आणि प्राचीन धर्मग्रंथामध्ये नमूद केलेल्या विधीनुसार एखाद्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते, ज्यामुळे त्याला हे जाणवते की जे अस्तित्वात आहे ते सर्व ब्रह्म किंवा परमात्मा आहे आणि तो या विश्वातून त्याला हवे ते मिळवू शकतो. परंतु अध्यात्माच्या संदर्भात सिद्धी ही अलौकिक शक्ती, मानसिक शक्ती आणि अंतर्ज्ञान यासारख्या असामान्य क्षमतांची प्राप्ती असल्याचं म्हटलं जातं, जे 8 अलौकिक शक्तींशी संबंधित असतात. तर काय आहेत या देवी सिद्धिदात्रीमधील 8 अलौकिक सिद्धी किंवा आध्यात्मिक शक्ती? पहिली म्हणजे अणिमा, अणूचा आकार कमी करण्याची शक्ती. भगवान हनुमानाने लंका बेटावर जाण्यासाठी कोणाच्याही नकळत सीतेचा शोध घेण्यासाठी स्वतःला सूक्ष्म केले होते. दुसरी म्हणजे महिमा, आकाराने प्रचंड बनण्याची शक्ती. पुन्हा भगवान हनुमान लंका बेट जाळून टाकण्यासाठी स्वतःची त्यांनी एक विशाल आवृत्ती बनले होते. भगवान विष्णूनेही आपल्या वामन अवतारामध्ये विशाल रूप धारण केले होते. 3 पावलांनी तोही तिन्ही जग व्यापू शकला होता. तिसरी शक्ती म्हणजे गरिमा, वजनाने खूप जड होण्याची शक्ती. चौथी शक्ती म्हणजे लघिमा, वजनाने खूप हलके होण्याची शक्ती. पाचवी शक्ती म्हणजे प्राप्ती, कोणत्याही वेळी इच्छेनुसार काहीही मिळवण्याची शक्ती. 6वी शक्ती म्हणजे प्राकांब्य शक्ती, उडण्यापासून पाण्यावर चालण्यापर्यंत काहीही करण्याची शक्ती. 7वी शक्ती म्हणजे ईशत्व, सृष्टीच्या सर्व घटकांवर सामर्थ्य असण्याची शक्ती. 8वी म्हणजे वशिष्ठ, सर्व नैसर्गिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आणि जीवन आणि मृत्यूवरती सुद्धा सामर्थ्य असण्याची शक्ती. जेव्हा आपण तिला प्रार्थना करतो तेव्हा ती आपल्याला आशीर्वाद देते, आपल्या सर्वात उत्कट इच्छा देते. असेही मानले जाते की योग आणि ध्यान आपल्यातील आध्यात्मिक शक्ती वाढवण्यास मदत करतात. वाराणसी छत्तीसगडमधील देवपहारी आणि मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामध्ये मां सिद्धिदात्रीचे मंदिरे आहेत. आता देवी सिद्धिदात्रीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते समजून घेऊयात. जेव्हा आपण सिद्धिदात्री देवीची पूजा करतो तेव्हा दैवी ऊर्जा जीवनात चमत्कार घडण्यास सक्षम करते. ही ऊर्जा अशक्य ते शक्य करते. तुम्ही तुमच्या चौकटीबाहेर विचार करण्यास सक्षम व समर्थ होता आणि तर्कसंगत आणि तर्कशुद्ध मनाच्याही पलीकडे जाऊ शकता. वेळ आणि जागेच्या पलीकडे अधिक आणि विस्तीर्ण पाहण्याची ही क्षमता आपल्या जीवनामध्ये अकल्पनीय गोष्टी साध्य करण्यास मदत करते. परिपूर्ण प्राप्तीच्या प्रवासामध्ये आपण देवी सिद्धिदात्रीच्या 9व्या आणि अंतिम रूपामध्ये पोहोचतो, जी परिपूर्णता देते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक महत्त्व आहे, परंतु 9वा दिवस हा सर्वात प्रमुख आहे, कारण हा दुर्गा पूजेचा अंतिम आणि समारोपाचा दिवस आहे. कमळ पूर्णपणे फुलले म्हणजे आध्यात्मिक आकांक्षाचे फुलणे पूर्ण करते. शैलपुत्रीच्या रूपामध्ये पहिल्या चक्रामध्ये नुसतीच जागृत झालेली कुंडलिनी 9+4 पाकळ्यांचं कमळ होतं. ती आता मुकुटापर्यंत जाऊन सहस्त्रारपर्यंत बनलेलं आणि सिद्धिदात्री देवी म्हणून मस्तकाच्या वरती सहस्त्र पाकळ्यांनी फुललं आहे. महान ऋषी आणि राक्षस देखील अंतिम प्राप्तीसाठी तिच्याकडेच जातात. आपण सिद्धिदात्री देवीला कसे प्रसन्न करू आणि परमात्मा कसे मिळवू शकतो हे पद्धतशीरपणे 9 पायऱ्यांचे मार्गाने अनुसरून केले जाते आणि प्रत्येक वेळी एका पावलाने आपण पुढे जाऊ शकतो. एक पाऊल वगळण्याचा कोणताही मार्ग नाही आणि प्रत्येक जण आपल्या नैसर्गिक गतीने प्रगती करतो. प्रक्रिया जलद करण्यासाठी तुम्ही सुद्धा सुरुवात लवकर करा आणि आत्ताच करा. तुमची साधना वाढवा आणि तपस्या करा. जसजसे तुम्ही शुद्धता वाढवत जाल तसतसे तुम्ही दुर्गा देवीच्या आशीर्वादांना अधिक ग्रहणशील व्हाल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळ आल्यावर फळे तुमच्याकडे येतीलच यावरती विश्वास ठेवा. नवरात्रीचा आज शेवटचा आणि 9वा दिवस म्हणून पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय झाले याचा सारांश पाहू. प्रथम आम्हाला मूलाधारातून प्रेरित केले म्हणजे शैलपुत्री देवी आणि आपण शिकण्याचे अधिष्ठान स्वाधिष्ठानातून मांडले. कशासाठी? तर आपले पवित्र धर्मग्रंथ शिकण्यासाठी म्हणजे ब्रह्मचारिणी देवी. आणि मणिपुरातून साधना करण्यासाठी नाभीतून सर्व शक्ती एकवटली म्हणजे चंद्रघंटा देवी. अनाहतातून आपल्या हृदयातील त्या भावांमधून आपल्या सर्व क्रिया तपस्या झाला म्हणजे कुष्मांडा देवी. तपस्या पूर्ण केल्यावरती विशुद्धीमधून कंठामधून अनावश्यक गोष्टी म्हणजे विष बाजूला काढून आपल्या दैवत्वाचे संगोपन करण्याचा मार्ग आपल्याला मिळतो म्हणजे स्कंदमाता. आज्ञाचक्राच्या 3ऱ्या डोळ्यांमधून एक विलक्षण दृष्टी मिळाली ज्यामुळे आपण आपल्या वास्तविक रूपाची शुद्धता अनुभवण्यास सक्षम होतो म्हणजेच कात्यायनी देवी. सहस्त्रारातून मग आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये योग्य वेळी
जेव्हा आपण परिपक्व आणि तयार होतो तेव्हा आपला स्वार्थ अहंकार नष्ट होतो, म्हणजे कालरात्री देवी आणि भालचंद्रावरील सोमचक्रातून पियुष ग्रंथीच्या मार्फत तेजस्वी दिव्य प्रकाश येतो, म्हणजे महागौरी. आणि शेवटी जेव्हा आपले मन पूर्णपणे परिपक्व होते आणि आपण अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार होतो, तेव्हा आपल्याला परिपूर्णतेचा अनुभव येतो, म्हणजेच सिद्धिदात्री देवी. 9व्या पायरीवर पोचल्यावर साहजिकच आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. आत्तापर्यंत आपण केवळ आध्यात्मिक मार्गावरती स्वतःला उन्नत करण्यावरती लक्ष केंद्रित केले होते, परंतु या परिपूर्णतेच्या आशीर्वादाने आपल्याला आता ईश्वरी शक्तीकडूनही बोलावले जाऊ शकते. आणि ज्याप्रमाणे ईश्वरी शक्ती आपल्याला मदत करत असतात, त्याचप्रमाणे आपणही इतरांना मदत करायला लागतो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीचे ध्यान केल्यावर ती आपल्यामधील राग किंवा भीती यासारखी नकारात्मक प्रवृत्ती काढून टाकते किंवा अधिक करुणा आणि नम्रता यासारख्या सकारात्मक गुणांची भर घालते. सिद्धिदायिनी म्हणजे पूर्णता देणारी, जी सदैव सिद्ध, गंधर्व, यक्ष, दानव आणि देव यांच्याद्वारे शक्ती प्रदान करत असते. ती आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये परिपूर्णता प्रदान करो. लक्ष्मी तंत्रामध्ये मानसिक उपासना आणि बाह्य औपचारिक विधी याच्यातील म्हणजे पूजेतील फरक याबद्दल चर्चा सांगितली आहे. आपले मन काय विचार करते, ते मानसिक प्रभाव आणि वासना नियंत्रित कसे करतात, आता आपण पाहू. बघा, इम्प्रेशनचे 2 प्रकार असतात. जे बाह्य घटक, जसे की तुम्ही वाचता त्या जाहिराती, ॲडव्हर्टाइजमेंट आणि माहिती याच्या आधारे असते. आणि अंतर्गत घटक म्हणजे जसे की तुमच्या भावना कशा तुम्ही व्यवस्थापित करता आणि तुम्ही त्या कशा अनुभवता याला दिलेला तो अर्थ असतो. मानसिक उपासनेने आपले आतील आणि बाहेरील दोन्ही संस्कार शुद्ध होतात, परंतु बाह्य उपचाराने जसे की पूजा किंवा औपचारिक विधींनी आपले फक्त बाहेरचे संस्कार शुद्ध होतात आणि आपली बाह्य प्रतिमा सुधारते. स्पष्ट आणि एकाग्र मनासाठी या मानसिक प्रभावांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे, जे कोणत्याही कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. मनाच्या या क्षेत्रामध्ये डाव्या बाजूला असलेल्या रद्दीतून सर्व विचलन मनात निर्माण होतात. सिद्धिदात्री ही देवी आहे, जी या मानसिक ठसे साफ करण्याच्या संदर्भात आहेत आणि आम्हाला अस्तित्व आणि कृतींचे मनात हेतुपुरस्कार मार्ग तयार करण्यासाठी मदत करते. या दैवी मातेची उपासना केल्याने तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास मदत होईल. नवरात्रीची ही नवमी नवरात्रीचा शेवटचा 9वा दिवस असल्यामुळे हा दिवस आपण सर्वजण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.